मी आता मार्केटमध्ये आलेली आहे, लोणचं करायचं आहे, त्यासाठी कैरी घेण्यासाठी आलेली आहे भाजी मार्केटमध्ये। कैरी आहे, लोणच्याची कैरी आहे, ही छोटी साईज आहे, मोठी साईज आहे। मी जास्त मोठी साईज नाही घेते, छोटी साईजच घेते, कट करायला बरं पडतं। चीक वाला रहता है ना, चीक वाला अच्छा निकलता है, चीक वाला एक नंबर निकलता है। हाँ ये तोड़ने के लिए 30 का आधा किलो 50 घेतली आहे, ती कट करून 40 का आधा। आणि घरी जाऊन पुन्हा कट करणार आहे। आता थोडेसेच कट करतायत, जाडे मोठे मोठे पीसच ठेवतात ते, आणि घरी जाऊन परत कट करणार आहे। 30 नानी को छोड़ दिया, नानी भूल जाएगी जाओ नहीं, प्लीज अभी जगह पे खड़ी है, स्टेशन से गायब हो जाएगा। हे बघा कैऱ्या आणलेल्या आहेत, आता आम्ही हे स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहे आणि मग परत बारीक बारीक फोडी करणार आहे, कारण का ह्या मोठ्या आहे। आता हे सगळं स्वच्छ पुसून घेणार, कारण का धुवू तर नाही शकत, परत बुरशी पकडणार लोणच्याला। आता हे स्वच्छ कपड्याने असं पुसून घेणार आणि मग परत कट करणार। हे बघा बाकीच्या कैऱ्या पुसून घेतलेल्या आहेत कपड्याने, आणि आई कैरी पुसते। असं पुसून घ्यायचं, कॉटनचा कपडा घ्यायचा, त्याने व्यवस्थित पुसलं जातं। आता हे पुसून झाले, ते कट करून घेणार आहे बारीक बारीक। हे बघा असे बारीक बारीक कैऱ्या कट करून घेतलेल्या आहेत, आता कापते अजून आहेत त्या। जेवढे छोटे पाहिजेत मोठे पाहिजे तेवढे फोडी कट करू शकतात, जास्त मोठे पण नाही छोटे पण नाही, एवढी साईज केलेली आहे। आई पण मुलीने कापते कैऱ्या, कारण का एकाने नाही होत मी कापते, दोन्हीच लागतातच। हे बघा कैऱ्या बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत, एवढ्या ह्या 2.5 किलो कैऱ्या आहेत, एवढ्या कट करून घेतलेल्या आहेत। लोणच्यासाठी फोडणीचं साहित्य दाखवते बघा, हे धने घेतलेत आणि बडीशेप घेतले, हे मिक्सरला वाटून घेणार आहे, आणि लसूण सुद्धा घेणार आहे। हे बघा हे लसूण घेतले, हे टेचून टाकणार आहे, 2 गड्डी लसूण घेतलेले आहे आणि त्या टेचणार आहे थोड्या वेळाने, आणि आता हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। आणि मोहरीची डाळ घेतली मी 100 ग्रॅम, आणि हा लोणचीचा बेडेकर मसाला घेतलेला आहे, तो 100 ग्रॅमच घेतला तुळशीचा, एवढं साहित्य घेतलेलं आहे। एका पातेल्यामध्ये आता मी कैऱ्या टाकून घेतलेलो आहे, आणि आता मी ह्याच्यात हळद टाकणार आहे, टाकून घेऊया। किती चमचे टाकले? 2 चमचे टाकलेत हळद। हे बघा हळद टाकून घेतली आहे, आता मी हे हलवून घेते, व्यवस्थित मिक्स करून घेते। आपल्या अंदाजाने मीठ टाका, कोणाला जास्त खार लागतं कोणाला कमी खार लागतं, आम्ही आमच्या अंदाजे घेतोय। आता हे पुन्हा मिक्स करून घेणार आहे मी, असं मिक्स करून घ्यायचं, आणि हळद आधी हाताने पूर्ण मिक्स करून घेतली, आणि हे लोणचं आई करते, मी नाही करत आहे, मी थोडीशी फार मदत करते। हे बघा आता हे हलवून घेतलेलं आहे, आता तिला हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे। आता हे अर्धा तास ठेवणार आहे बाकीचे मसाले होईपर्यंत, बाकीचे मसाले तयार करायचे आहेत, त्यासाठी हे अर्धा तास मी मुरत ठेवणार आहे। बडीशेप आहे आणि धने आहेत, आता हे मी मिक्सरमध्ये जाडं मोठं बारीक करून घेणार आहे, जास्त बारीक नाही करायचं। आता हे एकत्र करून घेते आणि मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेते, जाडं मोठं करायचं। बघा धने आणि बडीशेप जाडं मोठं करून घेतलेलं आहे बारीक, जास्त बारीक नाही करायचं, असं केलेलं आहे।
लसूण सुद्धा घेणार आहे फोडणीला आणि लसूण ठेचून घेणार आहोत आपण. कोणी कोणी अख्खी लसूण टाकतं पण ठेचून बनवल्याने चव चांगली लागते. लोणच्याला चव खूप छानच वाढते. आम्ही चवीनुसार थोडंसं गूळ सुद्धा घेतलेलं आहे, कारण का जरा आंबट गोड तिखट असं चव येते, त्यामुळे आम्ही गूळ घेतलेला आहे. काही जण नाही टाकत, आम्ही टाकतो गूळ. जास्त नाही घ्यायचं, थोडंसंच घ्यायचं. बघा पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती तापत. आता आपण तेल टाकणार आहोत. हे बघा हे पाव किलो तेल आहे आणि जरी आपल्याला कमी जास्त लागलं तर टाकू शकतो आपण तेल वरून नंतर गरम करून. आता सध्या आम्ही पाव किलो तेल घेतलेलं आहे आणि व्यवस्थित छान असं तापून देणार आहोत. हे बघा तेल असं व्यवस्थित तापलेलं आहे. आता लसूण देणार आहोत आपण फोडणीला. लसूण चांगला असं लालसर होऊन देणार आहोत आपण. बघा लसूण लालसर झालेला आहे चांगला. आता आपण धने बडीशेप टाकणार आहोत फोडणी मिक्सर मध्ये बारीक केलेलं. आता आम्ही गॅस सुद्धा बंद केलेला आहे. बघा धने बडीशेप बारीक केलेलं ते टाकले आम्ही. ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेल छान असं तापलेलं आहे. तेल कोमट झाल्यावर ना गॅस सुद्धा बंद केलेला आहे ना. तेल कोमट झाल्यानंतर मग मोहरीची डाळ टाकणार आहे. आणि का अगोदर टाकली तर मग पूर्ण मोहरीची डाळ करपून जाणार, त्यामुळे नंतर टाकणार आहोत. हे बघा आता मोहरीची डाळ सुद्धा टाकणार आहोत आपण. ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि गॅस बंद केलेला आहे, कारण का गॅस चालू असताना टाकायचं नाही सगळं, कारण का पूर्ण आपलं हे सगळं आहे ना साहित्य सगळं करपून जाईल, फोडणी करपून जाणार, त्यामुळे गॅस बंद ठेवायचा. आता हे लोणचेचा बेडेकर मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे. पूर्ण एक पॅकेट टाकलेलं आहे 100 ग्रॅमचं. ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि थोडंसं घरगुती पण मसाला टाकते, लाल तिखट आपला जो घरातला असतो तो वर्षभर केलेला असतो तो मसाला, तो सुद्धा टाकलेला आहे. आणि हे बेडेकर मसाला जास्त तिखट नसतो ना, आपल्याला कसं जरा तो तिखट लोणचं छान वाटतं खायला, त्यामुळे ते सुद्धा टाकलेलं आहे. हे बघा जेवढं आपण फोडणीसाठी साहित्य टाकलेलं, आता हे पूर्ण तेल पूर्ण कोमट करून घेणार आहोत. म्हणजे पूर्ण थंड म्हणायला झालं तर थंडच, ते पूर्ण नंतर मग कैरीमध्ये टाकून घेणार आहे सगळं तेल. कारण का आधी गरम गरम नाही टाकत कोण, सगळं थंड झाल्यावरच टाकतात. पूर्ण हे तेल थंड करून घेणार आहे. हे बघा तेल पूर्ण कोमट झालेलं आहे. असं पातेल्याला हात लावू शकता. हे बघा हात लावून तसं चेक करायचं, तेल थंड झालेलं आहे. आणि असं पंख्याखाली ठेवायचं पातेलं, म्हणजे कसं तेल व्यवस्थित थंड लगेच होऊन जातं. कैरीमध्ये जे तेल आपण तयार केलेलं लोणच्याचं फोडणीचं, त्यात आपण हे बघा सगळं तेल मिक्स करून घेणार आहे. हे बघा तेल टाकून घेतलेलं आहे, आता मिक्स करून घेतो आपण. आणि तेल जर कमी पडलं तर वरून टाकू शकतो आपण, थंड करून परत कोमट करून. आता बघू आम्हाला जसं काय मिक्स करून व्यवस्थित काय होतंय.
नंतर परत तेल टाकणार आहोत आम्ही. लोणच्यामध्ये तेल जर जास्त टाकलं ना तर कैरीचं लोणचं जास्त टिकतं, त्यामुळे तेल शक्यतो जास्तच टाकायचं. आता बघू आम्ही आता हे एवढं मिक्स करून घेतलेलं आहे, तर तेल पुन्हा टाकणार आहोत आम्ही. आणि वर्षभर जरी टिकायला पाहिजे लोणचं, म्हणजे आपलं काय लवकर संपत नाही, कारण का वर्षभर तरी आपण प्रत्येक गोष्ट ह्या साठवणीच्या करतो. हे बघा पुन्हा पातेल्यामध्ये तेल घेतलं होतं. मी बोलली होती तुम्हाला कैरीमध्ये जर लोणच्यामध्ये तेल कमी पडलं तर वरून टाकू शकता. आता हे तेल पुन्हा गरम केलेलं आहे, आता थंड करून घेणार आणि पुन्हा त्या लोणच्याच्या कैरीमध्ये टाकणार आहोत आणि ते सुद्धा असंच थंड करून घ्यायचं. हे बघा तेल थंड करून घेतलेलं आहे, आता परत पुन्हा या कैरीच्या लोणच्यामध्ये टाकून घेणार आहोत. पुन्हा मिक्स करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित तेल सगळं कैऱ्यांना लागतं. आणि आपलं साठवणीचं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे. आता 15 दिवस तरी लागतील कैरीचं लोणचं मुरायला. हे कैरीचं आहे ना मसाल्यामध्ये व्यवस्थित मुरतात. 15 दिवसांनी आपलं लोणचं तयार होतं कैरीचं. माझी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.